दुपारच्या जेवणामध्ये अख्खी मुसळचं कालवण केलं होतं. तर कुकरमध्येच बनवलेली, डायरेक्ट रात्री भिजवली होती आणि मी डायरेक्ट कालवण केलं होतं. तर आता डाळ काढून घेतली आणि त्याच कुकरमध्ये म्हटलं भात करून घेते. तर राशनचे डबे घासून मी त्याच्यामध्ये राशन भरायचं होतं. आता गावाला जायचं म्हटलं, सगळं क्लीन करून परत एकदा हे सगळं व्यवस्थित भरून ठेवावं. आत्ताच मी डबे घासून राशन भरलं होतं. परत म्हटलं आता गावावरून येऊस तोपर्यंत 15 दिवसात आणखीन खराब होतील, थोडंसं घासून परत आणखीन त्याच्यामध्ये व्यवस्थित राशन भरूया आणि जे काही डाळी साखर वगैरे लागतं ते छोट्या डब्यात काढून बाकीचं सगळं तसंच व्यवस्थित ठेवावं म्हटलं. असं व्यवस्थित भरून ठेवलं की मग येईपर्यंत जरा चांगलं राहतं. आल्यावर परत साफसफाई म्हणजे व्यवस्थित क्लीन करायचंच आहे. पण जाताना पण असं वाटतं की सगळं स्वच्छ करून जावं, नाही का. तरी ते मी राशन वगैरे सगळं डब्यांमध्ये डबे पुसून भरलं आणि छोट्या डब्यामध्ये डाळ तांदूळ वगैरे म्हणजे साखर वगैरे काय ते काढून ठेवलं. तर गेल्या वेळेस यांना राशन आणायला पाठवलं होतं, तर त्यांनी काय केलं, मुगाची डाळ डबल आणली. त्यांना सांगितलेली चण्याची डाळ आणि मुगाची डाळ सगळं लिहून दिलं होतं, पण त्यांना काही समजच नाही. तर चण्याच्या डाळीऐवजी मुगाचीच डाळ डबल घेतली. मी काहीच बोलले नाही. परत म्हटलं ओरडतील चल म्हटली तर आली नाही, म्हणून माझी त्यावेळेस तब्येत ठीक नव्हती म्हणून मी गेले नव्हते. त्यानंतर पोहे वगैरे घेतलेले. आता यांना पोहे जास्त आवडतात, त्यामुळे पोहे तर हमेशा घ्यावेच लागतात. तर ते सगळं राशन भरलं. गरम पण खूप होत होतं. सोनाक्षी खेळून आले होते तोपर्यंत भात लावला होता, त्यामुळे जास्तच गरम होत होतं. कुकरच्या शिट्ट्या झाल्या की सगळ्या घरात गरम वाफ होते. आता छोटे डबे मोठे डबे सगळे जिथले तिथे सामान ठेवून घेतलं, झाडू वगैरे मारला. जेवण करायची होती सोनाक्षी, पोरं आले होते त्यांच्याशी गप्पा मारत बसते. कुकर लावलं तर खूपच जास्त गरम होते. तर असंच होता शॉर्ट व्हिडिओ. आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय.